संपूर्ण देशाचं जे लक्ष लागलं होतं लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे, यामध्ये इंडिया आघाडीनं मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे सीटं सुद्धा निवडून आलेली आहेत, उमेदवार निवडून आले. याबद्दल काय सांगाल? राजकीय जे बीजेपीने जे त्रास दिला पब्लिकला, नेते मंडळीला, पक्षांना, तर त्याचा राग हा व्यक्त झालेला आहे. महागाई असेल, तुम्हाला सांगतो आज अशी परिस्थिती की परवा दिवशी एक माझा मित्र होता, त्याला बीपीचा त्रास होता, त्याने गोळी आणायला गेला होता. तर जी गोळी 120 रुपयाला भेटायची ती गोळी आज 300 रुपयाला झाली. मग ते आम्ही विचारलं एवढं कसं काय, तर ते म्हणले की GST किंवा असे बरेच मुद्दे, पेट्रोलवर, शिक्षणावर पण GST. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे काय झालं, संविधानात हलवायची भाषा जरी सरकार करत असेल तर जनता हे सहन करूच शकत नाही. म्हणजे निवडणुकीमध्ये नेमके कुठले महत्त्वाचे असे फॅक्टर ठरले जे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला पूरक असे ठरलेले आहेत वाटतं? पहिलं सुरुवातच संविधानापासून झालेली. दुसरा मुद्दा महागाई प्रमाणाच्या बाहेर आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे आरक्षण. मराठा आरक्षणाला जो विरोध केला बीजेपीने, हा एक फॅक्टर मोठा ठरलेला आहे. महाविकास आघाडीची जे काही उमेदवार होते कालच्या निवडणुकीमधले जे विजयी झालेले आहेत, ते अशी कुठली प्रेरणादायक उदाहरणं आहेत का की तुम्ही जनतेला सांगाल? धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग बाप्पा, अजून मला वाटते वर्षा गायकवाड, असे मोजकेच आहेत पण भरपूर आहेत, एक 10-15 तरी असतील असं माझा अंदाज. निलेश लंके, अहमदनगरचे खासदार. म्हणजे भूतून भविष्य ते इलेक्शन झालं बघा. सध्या करमाळा तालुक्याचा जर विचार केला तर या ठिकाणचे जे काही वरिष्ठ नेते मंडळी होती किंवा इथले जे गट होते ते सध्याचे जे आमदार होते त्यांच्यासोबत होते. आणि या ठिकाणी सर्वच म्हणजे तालुका अध्यक्ष किंवा इतर फक्त पक्षाचे जे पदाधिकारी हेच मोहिते पाटील यांच्यासोबत होते. आणि मोहिते पाटील यांनी विजय मिळवला. ह्या विजयाविषयी काय सांगाल? आता ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मोहिते पाटील हे म्हणजे निवडून येणार होते हा भाग वेगळा, पण त्यांना जनतेने उभा केलं होतं. ते स्वतः उभं राहिले नव्हते, तर जनतेनेच त्यांना उभा केलं होतं. आणि आज मोहिते पाटीलला निवडून येता जनता निवडून आली असं मला वाटतं. तुम्ही याच्या आधीही बीजेपीच्या विरोधातली जी भूमिका आहे ती स्पष्ट केली होती. इथून पुढे आपला कार्यकाळ कसा असेल? असंच राहणार. आता इथून पुढं तर असं होणार आहे की माझा एक वैयक्तिक अंदाज आहे की येणाऱ्या विधानसभेला 288 पैकी 150 महाविकास आघाडीला 100% भेटतील सीट. या लोकसभेत ही सध्याची जी लोकसभा निवडणूक झाली ही लोकसभा येणाऱ्या विधानसभेची नांदी असं समजायचं? 100%. करमाळा तालुक्यातून त्या ठिकाणी विधानसभेचे काय उमेदवार असतील याविषयी काय? आता महाविकास आघाडीतनं ही जागा कोणाला सुटती ह्याच्यावर डिपेंड, त्याच्यावर अवलंबून. हां, ते त्याच्यावरच उमेदवार पाहायला जाणार, जागा कोणाला सुटते हा बघितलं जाणार आणि त्याच्यानंतरच मग जनता त्याच्यावर निर्णय देणार काय करायचं काय नाही. संविधानाचा मुद्दा जो आहे तो सर्वात मोठा चर्चेचा विषय होता. तो देशामध्ये कशा प्रकारे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला म्हणजे पोषक ठरलेला आहे, काय वाटतं याविषयी? आता माझ्या माहितीनुसार संविधानाचा मुद्दा मला वाटतं तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड पण असेल की काही भाजपच्या नेत्यांनी ऑनलाईन स्टेटमेंट दिलेले आहेत की 400 पार संविधानासाठी लागतात किंवा आम्ही बदलू असे चर्चा केलेल्या आहेत. त्यामुळे ते प्रूफ येतात तुमच्याकडे पत्रकारांकडे. सध्या करमाळा तालुक्यातून आता जे काही प्रलंबित प्रश्न असतील किंवा विकासात्मक दृष्टिकोनातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडनं त्या बाबी कशा प्रकारे आपण राबवून घेणार आहोत? धैर्यशील मोहिते पाटलांना म्हणजे माझ्या माहितीनुसार आपण सांगायची वेळ तरी येणारच नाही आहे की आपले इथले काय प्रलंबित प्रश्न आहेत किंवा काय आहेत.
पण आमच्या माहितीनुसार की आम्ही जर त्यांना कुठलीही इथले काम आपण अडचणी दहीगावचं असेल रिटेवाडी असेल ह्या विषयावर आम्ही त्यांना पुढं घालून ते काम करून घेऊ. आणि कुकडीचा एक विषय राहिलेला आहे तोही आम्ही करून घेऊ. आणि तालुक्यातले रस्ते असतील पंतप्रधान योजनेतले असतील किंवा करमाळा जातेगाव रोड असेल, आता त्या जातेगाव रोडला पण बरेच जणांचे म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे झालेले आहेत, मेलेले आहेत, एक्सपायर झाले. तर धैर्यशील भाई हे 100% काम मार्गी लावणार ह्याची मला खात्री आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड प्रमाणात मताधिक्य मिळाले. तालुक्यातील जनतेचे कशा प्रकारे आभार मानाल? माढा मतदारसंघातनं धैर्यशील भाई मोहिते पाटील हे आता खासदार झालेले आहेत. त्यांना भरपूर मताधिक्याने जनतेने निवडून दिलं आहे. खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आशीर्वाद फक्त धैर्यशील भाई नाही तर महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा कामातूनच परतफेड करेल याची मी ग्वाही देतो.